आम्ही 290 ते 300चा आकडा आमच्या अभ्यासाने आम्ही केलेला आहे. एक्झिट पोल काय देतं त्याच्यावरती काय चर्चा करायची गरज नाही. मी प्रत्येक एक्झिट पोल मधले फॉल्ट मार्क करून ठेवले. प्रत्येक एक्झिट पोल मध्ये कशी यांची गणित चुकतात. आता त्यांच्या मालकाने जर त्यांना सांगितलं असेल तुमको कुछ नाही हे करणे का है, तू काय करू शकतो. म्हणजे रात्री त्याला घरी जावं लागेल बॅग भरून. या बायकोच त्याला फोन येईल, जाऊ द्या ते म्हणतात ते आकडे द्या, आपल्याला पगार पाहिजे, शाळेची फी भरायची, भाजी आणायची, रात्रीचं जेवण करायचंय, याला काय अडचण नाही. 45 पारचा नारा दिला महाराष्ट्रात, मात्र कुठेतरी अरे नशीब 50 पारचा नारा दिला, 2-4 गुजरात मधनं घेऊन येतो सर. त्याप्रमाणे बीजेपीने नारे दिले होते 400 पारचा आणि महाराष्ट्रामध्ये 45 पारचा, दोन्ही पोल ठरलेले ते एक्झिट पोल ठरले. नारे द्यायला काही देऊ शकतो. नारे द्यायला काय, घोषणाच द्यायची आहे ना. सगळ्या घोषणा आम्ही गेले 30 वर्ष हेच काम करतोय. उद्धव ठाकरेंना तुम्ही महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांपेक्षा जास्त जवळ होता असं माझं आढळून असेल. रवी राणा असं म्हणतात की 15 दिवसानंतर म्हणजे निकालाचे 15 दिवसानंतर उद्धव ठाकरे सत्तेत मोदीसोबत असते. मला वाटतं अजून ना, मी तर ओळखत नाही उद्धव ठाकरेंना, पण उद्धव ठाकरे ज्यांचे चिरंजीव आहेत आणि उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने बोलतात चालतात, ते अशी कॉम्प्रोमाइज करायला काय, जे बोलतात ते नाहीत ना. ते रवी राणांनी कोणावर बोला, त्याने आयुष्यभर कॉम्प्रोमाइजचं राजकारण केलं. आमचा खासदार ना, तिची बायको आमची खासदार होती, आम्ही तिकीट दिलं, आम्ही सांगत होतो पक्षाची निशाणी घे, नाही नाही म्हणाला पक्षाची निशाणी नको, मी तुमचाच आहे ना, मी फक्त पाठिंबा द्या. पाठिंबा दिला आम्ही. तिसऱ्या दिवशी साहेब गेले. उद्धव ठाकरे बद्दल कोणी बोलावं, असे राणागणाची चर्चा पण करत जाऊ नका. सभेची निवडणूक अरुणाचल प्रदेशमध्ये अजित पवारांच्या गटांना 3 आमदार निवडून आलेले, काय चांगलं आहे, वाईट काय. कुणाच्या निवडून येण्याने काही परिणाम होत नसतो. चिन्ह चोरलं, हे चोरटे आहेत, हे तर अख्खा महाराष्ट्र वोटिंग मध्ये दिसेलच तुम्हाला. हे दरोडेखोर आहेत, थोडी पाकिटमार म्हणताय, हे दिसेलच तुम्हाला. निवडणुकीचा निकाल अनेक गोष्टी स्पष्ट करते. कोकण मतदारसंघामध्ये चर्चा सुरू आहे. आता कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून जवळजवळ 33,000 नोंदणी केलेली. जेव्हा चर्चेला बसू तेव्हा प्रत्येकाची नोंदणी प्रत्येकाला दाखवावी लागेल. ज्याची नोंदणी अधिक असेल त्याला ती जागा द्यावी लागेल. केजरीवाल यांची पुन्हा आता काल ते जेव्हा बैठकीत होतेच तेव्हाच त्यांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं की कल 3 बजे के बाद मैं फिर से जेल में जाऊंगा और मैं आपको सभी को शुभकामनाएं दे रहा हूं कि सरकार अपनी बन जानी चाहिए. खरं वाईट वाटलंय. मुख्यमंत्री त्याची इतकी अवहेलना करणं भारतीय लोकशाहीला शोभतं का. आणि किती काय तर 100 कोटी रुपये. म्हणजे जसं अनिल देशमुखांना 100 कोटीचा छप्पा मारला, कसं आहे की पहिल्यांदा लोकांचं तेच डोक्यात राहतं ना, 100 कोटी 100 कोटी 100 कोटी 100 कोटी. आता चार्जशीट टाकताना फक्त 1.71 कोटीचे चार्जशीट टाकलेली. ते लोकांच्या लक्षात आहे का की अनिल देशमुखांनी पैसेच खाल्ले नाहीत म्हणून. आणि हे कोण म्हणतंय, चार्जशीट कोणी टाकली आहे की ज्या पोलिसांनी आरोप केले होते त्याच पोलिसांनी. अच्छा, ज्यांनी आरोप केले होते ते आरोप करणारे परमबीर सिंग म्हणतात की माझ्याकडे कुठलाच पुरावा नाहीये, मी फक्त असा ओरल आरोप केला. पण त्याच्यावरती त्यांच्या घरावरती 80 धाडी पडल्या, संपूर्ण घराची वाताहत झाली, पोरांच्या शाळा बघितल्या लागल्या, त्यांची स्वतःची तब्येत खराब झाली,
आयुष्यामध्ये किती मोठा फटका बसतो या सगळ्याने, हे जो भोगतो त्यालाच समजतं. हे 100 कोटीचा तुम्ही दावा करता, त्याच्यावरती 6 महिने खेळ खेळता, चार्जशीट टाकताना 1.71 कोटीचा आरोप करता. आता हे सगळं लोकांना कुठे समजणार आहे की आरोप कितीचा झाला? लोकांना हेच वाटतं की नाही नाही 100 कोटी घालले होते. अरविंद केजरीवालला जे जमलं ते मोदीला जमलं नाही म्हणून अशा प्रकारचं कुठेतरी थोडंसं राजकारण ठेवलं. अरविंद केजरीवालांच्या बाबतीत सोडाचं राजकारण आहे तर 200% 200%. पण सूड आणि द्वेष हा राजकारणात असावा का याचा विचार प्रत्येक राजकारणी करा. कल उसके दिन थे, कल उसके दिन आएंगे, हेच करत बसायचं का? त्याच्यात महात्मा गांधींनी अतिशय स्वच्छ शब्दात स्वतःची एक फिलॉसॉफी लिहून ठेवली की तुम्ही डोळ्यासाठी डोळ्या मागाल ते एक दिवशी संपूर्ण जग अंधळेल. हे द्वेषाचा त्यांनी संदर्भ देत, सुडाचा संदर्भ देत ना, अँड आय फॉर अन आय विल मेक द होल वर्ल्ड ब्लाइंड. आपण ज्या ज्या धर्माबद्दल बोलतो, कधी ईसाई धर्माबद्दल बोलतो, कधी आपल्या धर्माबद्दल, क्षमा आणि सोशिकता हे कुठल्याही धर्माचा बेस आहे. बेस. तुम्हाला क्षमाशील हृदय नसेल आणि तुमच्याकडे सोशिकता नसेल तर तुम्ही माणूस म्हणून जगण्याच्या लायकीच नाही. आपल्याला आई ओरडली म्हणून आईवर सूड घेतो का आपण? बाबा कधी कधी मारतात रागाने म्हणून बाबांवर सूड घेतो का आपण? त्याच्यातलं प्रेम दिसतं ना आपल्याला. तुम्ही चौकशी पूर्ण, तुमची चौकशीच्या आधीच तुम्ही 2-2 महिना वर्ष ठेवता. अनिल देशमुखांना 1.5 वर्ष ठेवलं, मग तुम्ही 1.71 कोटी का दाखवता आता? लोकांच्या डोक्यात अजूनही 100 कोटी रुपये. ठाण्याची जागा कोण? आता राष्ट्रीय राजकारणावर बोलत असताना तुम्ही एकदम मला तुमचे आपल्या असेंब्लीची जवळची जागा असल्यामुळे तुम्ही असेंब्ली केली काय? माझे विचार आहे 100%. काही राज्यांमध्ये राज्यांच्या सीटा 10 आणि एक्झिट पोल मध्ये दाखवतात 12. म्हणजे हरियाणामध्ये जागा 10 आहे पण हरियाणामध्ये बीजेपी आणि इंडियाला 12 जागा मिळतील असं दाखवतं. तोच मुद्दा एक एक्झिट पोल मध्ये एका ठिकाणी दाखवण्यात आला की शिवसेना शिंदे गट आणि त्याच्यानंतर ते 9-9 आणि 8-10. तेच ना, म्हणजे कुठनं आणतात ती गणित सोडून कळत नाही. त्यांना माहित नाही की लोक सगळं शोधत असतात. ह्या शिवसेनेच्या ह्याच्यावरनं कमीत कमी 100 लोकांनी लिहिलं फेसबुक आणि ह्याच्यावरती की याच्यातली सत्यता काय की शिवसेना विरुद्ध शिवसेना हे इतक्या जागांवर लढलेत आणि ह्या जागा जरी विचारात घेतल्या तरी एक्झिट पोलचं गणित जुळूच शकत नाही. म्हणजे हे आपापल्या चॅनल्स ही आपापल्याबद्दलच क्रेडिबिलिटी लॉस करून घेतलंय. म्हणजे यांच्यावर विश्वास कोण ठेवेल? आणि हे पकडले गेल्यावर तर कोण विश्वास ठेवेल? हे तुमच्यासारख्या पत्रकारांनी जर पकडलं आहे कोण विश्वास ठेवेल यांच्यावर? कमीत कमी राज्यातली संख्या 48 आहे तर बाबा MBA ला एवढ्या मिळतील आणि यांना एवढ्या मिळतील, एवढं तर करा. त्याच्यातही अंतर पडतात ना. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की कुठला एक असा चॅनल निघाला नाही त्याने सांगितलं की 500 पार आहेत. तेवढंच दाखवायचं राहिलं. हिमाचल प्रदेशमध्ये पण 4 जागा आहेत बरोबर आणि 6 जागा दाखवते. 17C चा विषय मशीनच्या संदर्भात काय वाटतं? जर NDA जिंकली किंवा नरेंद्र मोदी जिंकले तर मशीन हेच नाही असं आहे की लगेच तिथे बोंबाबोंब सुरू होईल की बघा आत्ताच रडायला लागले हे नाही. काल आम्ही सगळे नेते बसलो होतो. आम्ही संपूर्ण राज्यांच्या नेतृत्वाला फोन केला. सगळे मोठे नेते बसले. सगळ्या राज्यांच्या नेतृत्वाकडनं आम्ही सीटचं अनालिसिस घेतलं आणि ती अनालिसिस घेऊन आम्ही जेव्हा त्याचं ऍडिशन केलं, त्याचं किती प्लस करत गेलो, आमच्या असं लक्षात आलं की साधारण 290 ते 300च्या मध्ये इंडिया आघाडी पोहोचेल. आणि
भारतीय जनता पक्षाला आम्ही जास्तीत जास्त 230 जागा मिळतील असा आमचा अंदाज आहे. फक्त भाजप. आणि हे काही माझं गणित नाही, हे लोकांचं गणित. हा लोकांचा एक्झिट पोल आहे. त्या राज्याच्या नेतृत्वाने काय काय त्याचं आकलन केलंय, काय काय माहिती घेतली, काय काय तुम्ही केलेलं आहे, हे सगळं आम्ही 4 तास त्यांना विचारत होतो. 4 तासानंतर सगळ्यांशी बोलणे झाल्यानंतर म्हणजे काश्मीर पासून केरळापर्यंत सगळ्यांशी बोलणं झाल्यानंतर हे आकडे. तेव्हा हे एक्झिट पोल म्हणजे सगळं मीडिया मॅनेज्ड शो आहे. तर 2004 नाही, बच्चू कडू नाही, कोणी याच्यावर टीका करेल हो? तुम्हाला राज्यामध्ये असलेल्या सीटांची बेरीज जमत नाहीये. तुम्हाला त्यांना हुजी करण्याच्या नादामध्ये तुम्ही कुठलेही ऍडिशन करून टाकताय. चला 2004 साली एक तुमचा अंदाज काय सांगतो? महाराष्ट्रातल्या सीट्स 48 जागा आहेत, म्हणजे ताकद कुठे जास्त असेल काय वाटतं? महायुतीला 20 पेक्षा अधिक जागा मिळणार नाही. 20 पेक्षा कमीच मिळतील. 20 हा 2004 साली एक सर्वे आला होता ज्यामध्ये वाजपेयी सरकार येणार असल्याचं या एक्झिट मध्ये दाखवण्यात आलं होतं. मात्र अशाच प्रकारची परिस्थिती याही एक्झिट पोलच्या बाबतीत होऊ शकते. कर्नाटकामध्ये तेच झालं. अनेक राज्यांमध्ये हे होत असतं. अनेक राज्यांमध्ये तुम्ही जे बोललात ते बरोबर आहे. तेव्हा शायनिंग इंडियाचा प्रकार चालू होता आणि तेव्हा तर प्रचार आणि प्रसार एकदम जोरात होता. प्रमोद महाजन जी होते आणि ते किती मोठे कलाकार होते हे म्हणजे जे राजकारणात आहेत त्यांना सगळ्यांना, म्हणजे असं नाही असे नव्हते, ते फार हुशार कलाकार. तर तेव्हा त्यांनी सांगितलं 350 पार, 187 वर थांबावं. वाटलजींना मी खुर्ची सोडली. निवडणुका लोकांचा अधिकार असतो, तो स्वतःच्या हातात घेऊ नका ना. काही करून आम्हीच करणार असं करू नका. संपूर्ण जग भारतीय लोकशाहीकडे बघतंय. भारतीय लोकशाहीकडे लोकांच्या नजरा लागल्या की भारतीय लोकशाही टिकणार की संपुष्टात.